नमस्कार मंडळी. बाजारात भरपूर अशा पालेभाज्या येत आहेत, म्हणून मी छान छान असा पालेभाज्यांच्याच रेसिपी शेअर करत आहे. तर ह्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केली होती मेथीच्या वड्यांची रेसिपी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबीर वडीची रेसिपी. हो मंडळी, ही मस्त अशी खमंग कुरकुरीत लागते आणि चवीलाही अप्रतिम. आणि मी तर नेहमी हिला ग्रीन चटणीसोबतच खाते. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या खमंग कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे सुकं नसेल, ओलं असेल तरीसुद्धा काही हरकत नाही. सोबतच 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या. तर इथे तुम्ही मंडळी फक्त हिरवी मिरचीपासूनसुद्धा वड्या करू शकता जर तुम्हाला लाल तिखट नको असेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं एक छानसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे परातीत मी एक बंच म्हणजे एक जुडी कोथिंबीर घेतली. स्वच्छ नीट करून तिला धुवून कट करून घेतलेली आहे. पहिले धुवायची आहे आणि नंतरच तिला कट करायची आहे. सोबतच तयार केलेलं वाटण आणि 2 मोठे चमचे भरून आपण इथे बेसन घालायचं आहे. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा असं हाताने क्रश करून घालायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला. जर इथे तुम्हाला कांदा लसूण मसाला नको असेल, जसं की मी सांगितलं तसं हिरवी मिरची जास्त एक्स्ट्रा ॲड करायची आहे. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल, साधं लाल तिखट घाला आणि सोबत 1 चमचा गरम मसाला घाला. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि सर्वप्रथम आपण असंच मिक्स करायचं आहे, अजिबात पाणी न घालता. कारण आपण कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि ती ओलसर आहे, त्यामुळे कोथिंबीरीला त्याला पाणी असेल. तर मंडळी, अगदी थोडंसं पाणी घेऊन मी इथे पीठ मळणार आहे. त्या अगोदर इथे मला थोडंसं बेसन कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा एकदा ह्यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे. सो मंडळी, टोटल मला 3 मोठे चमचे बेसन लागलं. अगदी थोडंसं पाणी तुम्ही बघू शकता, मी हाताच्या साह्यानेच घेतलेलं आहे. आणि ह्यातच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. घट्टसरच मळायचं आहे, जास्त सैलसर करायचं नाही, नाहीतर ह्याच्या वड्या करायला येणार नाहीत. हे पहा, अशा पद्धतीचं. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे वड्या करू शकता. मी आता इथे गोल आकाराच्या वड्या करणार आहे, त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने त्याचा एक रोल तयार केलेला आहे. हे पहा. आता इथे उकडीची चाळण असते, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं अगदी तेल लावायचं आहे, जेणेकरून आपण ज्या वड्या ह्यामध्ये शिजवू त्या अलगदरित्या निघतील. आता इथे वडी ठेवून व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. तर इथे माझे मोठे मोठे 2 वड्या झाल्यात, म्हणजे 2 रोल झाले आहेत. आता इथे मी ऑलरेडी पाणी उकळण्याकरिता ठेवलं होतं, त्यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं आपल्याला हे वड्या शिजवून घ्यायच्या आहे. 10 ते 12 मिनटानंतर मस्त अशा वड्या शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, शिजून ती वडी क्रॅक झालेली आहे, म्हणजेच वडी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. आता ही वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कट करायचे आहेत. सो मंडळी, मला व्हिडिओ करायच्या होत्या म्हणून थोडीशी कोमट असतानाच, म्हणजे गरम असतानाच ती कट केलेली आहे. हवे त्या आकाराची तुम्हाला जाडसर पातळ तुम्ही इथे कट करून घ्यायचे आहे. शक्यतो जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही करायच्या, जेणेकरून तळताना त्या तुटणार नाही. जर जाड ठेवल्यात तर त्या व्यवस्थितरित्या भाजणार नाहीत, म्हणजेच वरून भाजल्या जातील आणि आतून भाजल्या जाणार नाही. इथे तुम्हाला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्हीमधील कोणतं आवडेल ते करा. मी इथे डीप फ्राय करत आहे, मला कुरकुरीत हवे आहेत. शॅलो फ्राय केल्या तर वरून कडक होतात, आतून त्या नरमच राहतात. अशा रीतीने फ्राय केल्या तर त्या पूर्णपणे फ्राय होतात. आता हे आलटी पलटी करत करत मीडियम फ्लेमवर अगदी लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. अवघे 3 ते 4 मिनटं लागतात, जास्त काही वेळ लागत नाही. पण जेव्हा आपण कढईमध्ये वड्या सोडतो तेव्हा लगेच उलथाना आपण वडीला लावायचं नाही, जेणेकरून वडी तेलामध्ये फिसकटणार नाही किंवा तुटणार नाही. सो मंडळी, तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटानंतर मंडळी मस्त अशा वड्या भाजलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत. हे पहा, मस्त कलरसुद्धा सुंदर सुरेख आलेला आहे. तर मंडळी, तयार आहेत आपल्या खमंग कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या. तर ह्या हिवाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. एकदा नक्की नक्की ट्राय करा. चलो बाय.